आमच्या या मॅडम आलेल्या आहेत मला भेटायला. आमच्या मॅडम आलेल्या आहेत मला भेटायला, पण मला जायचं आहे दिल्ली गाठायला. समाजामध्ये अनेक लोकांचे प्रश्न आहेत. देश वेगानं पुढे जातो आहे, अनेक लोकांचे प्रश्न सुटतात, गोष्ट खरी आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली चळवळ मानव मुक्तीची चळवळ होती. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला तुमच्या समोर उभं राहता आलं नसतं. बाबासाहेब आंबेडकरांना रमाईनी साथ दिली नसती. बाबासाहेबांची अजिबात नव्हती पैशाची कमाई. बाबासाहेबांकडे अजिबात नव्हती पैशाची कमाई, तरी त्यांच्या पाठीशी ताकदीने उभी राहिली रमाई. बाबासाहेबांनी पैशाकडे कधी पाहिलं नाही. बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले. बाबासाहेब आंबेडकर 1900 आपल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले. आणि बाबासाहेब आंबेडकर चळवळ चालवत असताना त्यांनी 1924ला भोईसकुळ त्यांनी सभा स्थापन केली. बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीला सयाजी महाराज गायकवाड यांनी कोलंबिया विद्यापीठासाठी स्कॉलरशिप दिली होती. बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी शिकले. त्यानंतर ते मुंबईला आले. आणि आपल्याला माहित आहे की त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शाहू महाराजांनी स्कॉलरशिप दिली. आणि बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकण्यासाठी गेले. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले. वेशीच्या बाहेर राहिलेल्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. मार माल सांबार ढोर हे सगळे समाजाचे लोक गावाच्या बाहेर होते. गाव वेगळं होतं आणि आम्ही सगळे गावाच्या बाहेरच होतो. सुभेदार रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे आर्मीमध्ये असताना मोहम्मद त्यांचा जन्म झाला. आणि आर्मीची नोकरी संपल्यानंतर ते साताऱ्यामध्ये आले. साताऱ्यामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी शाळेत जाताना बाबासाहेबांना शाळेच्या आतमध्ये जाता येत नव्हतं. शाळेच्या बाहेर बाबासाहेब आंबेडकर बसून शिकले. आणि मी 5 तारखेला रहमतपूरला आहे. बाबासाहेब आंबेडकर मुंबईवरून रहमतपूर स्टेशनला आले होते. त्याला 5 तारखेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या बैलगाडीतून त्या ठिकाणी पुढे साताऱ्याला गेले. आणि त्यांना बैलगाडीतून हा महार समाजाचा आहे, दलित समाजाचा आहे म्हणून त्या गाडी वाहनाने त्याला खाली उतरवल्याचा इतिहास आपल्या समोर आहे. पण आज जर आम्हाला एखाद्या गाडीतून त्या मालकाने गाडी खाली उतरवलं तर त्या मालकालाच आम्ही खाली उतरून टाकू आणि गाडी घेऊन जाऊ. आज कुणामध्ये हिंमत नाही आम्हाला खाली उतरवण्याची. आज कुठल्याही मास्तरमध्ये टीचरमध्ये हिंमत नाही आम्हाला शाळेतून बाहेर काढण्याची, बाहेर बसवण्याची. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं, मोठं संविधान दिलं, ताकदवार संविधान दिलं, अन्याय सहन केले. पण बाबासाहेब आंबेडकर डळमळले नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचा विचार करून या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. रमाईचा आशीर्वाद बाबासाहेबांच्या पाठीमागे होता. रमाई ताकदीने त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. उपाशी तापाशी राहून त्यांनी दिवस काढलेले आहेत. अशा पद्धतीचं जीवन आहे. आज भीमराव आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत. ते बाबासाहेबांचे नातू आहे, ते फॅमिली नातू आहे, पण मी सुद्धा नातू आहे. मी बाबासाहेबांच्या विचाराचा नातू आहे आणि बाबासाहेबांच्या कुटुंबाबद्दल आम्हाला आदर आहे. भीमराव आंबेडकर
आंबेडकर अत्यंत ऍक्टिव्ह असणारे अशा पद्धतीचे नेते आहेत. ते भारतीय बौद्ध महासभेचं काम करतायत. मी बाबासाहेबांचा हरिभवन बक्षीस चालवतोय आणि आम्ही कुठे असलो तरी आम्ही सगळे एकत्र आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही कुठे एकत्र जातो. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी आम्ही एकत्र असतो. बाबासाहेबांवर कुणी अन्याय केला तर आम्ही शांत बसत नाही. आपल्याला माहित आहे रमाबाई आंबेडकर नगरमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान झाल्यानंतर त्या ठिकाणी 10 शहीदांनी बलिदान दिलं. बाबासाहेबांमुळे आमच्यामध्ये जबरदस्त ताकद आहे. आमचं वाढलेलं आहे बळ. बाबासाहेबांमुळे आमचं वाढलेलं आहे बळ. त्यामुळे आमची सहजासहजी कुणी काढत नाही कर. आम्ही सातत्यानं पुढे चाललेलो आहोत. नंतरच्या काळामध्ये मी वस्तीमध्ये गेलेलो आहे. या पिंपरी चिंचवडच्या घराघराशी माझा संबंध आहे. उगीच मी दिल्लीला पोचलो नाही. सहजासहजी दिल्लीला पोचणं एवढं सोपं काम नाही. पण मंत्री कसं बनायचंय माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला जमलं नाही. मंत्रिपदाचा विषय नाही, पण सत्तेमध्ये आपण आलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की सत्तेमध्ये आलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण सर्वजण ताकदवार लोक आहोत. आम्ही झोपडीमध्ये जरी राहिलो तरी सुद्धा बाबासाहेबांची ताकद आमच्या पाठीशी आहे. आम्ही जरी कुठे असलो तरी बाबासाहेब आंबेडकर आम्हाला शक्ती देतात, आशीर्वाद देतात. आणि आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आज रमाईच्या स्मारकाचा अत्यंत चांगला उद्घाटनाचा आपल्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जवळजवळ 23 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे स्मारक 2 वर्षाच्या आत पूर्ण होणार आहे. 2017 सालामध्ये चंद्रकांता सोनकांबळे आमच्या आरपीआयच्या नगरसेविका होत्या. त्यांनी यांची मागणी केली, पाठपुरावा केला आणि 8-9 वर्षानंतर का सेना कुणाला वावळकर आहे, तंत्रपाळे आहे, हे 2 नगरसेवक आमचे आरपीआयचे निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाने आमचे आयुक्त साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचे विजय सूर्यवंशी अत्यंत ऍक्टिव्ह अधिकारी आहेत. त्यांनी फाईल लवकर क्लिअर केलेली आहे. अधिकारी सहजासहजी फाईल लवकर क्लिअर करत नाही आहे, पण आपण मात्र लवकरात लवकर हा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीचं जे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी लांडगे जे आहेत, महापौर आहेत, अत्यंत ऍक्टिव्ह आहेत आणि या कामामध्ये त्यांनी अत्यंत लक्ष घातलेलं आहे आणि त्याप्रमाणे आज या भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी आपले शंकर जगताप साहेब इथले आमदार आहेत, महेश दांडगे साहेब आहेत. शिंदे हा अत्यंत भारी शाहीर आहे. त्याचे वडिलांची गाणी मी अनेक रात्र ऐकलेली आहे. सध्या आनंद शिंदे यांची सुद्धा गाणी मी कधी कधी ऐकतो, पण माझं भाषण ऐकल्याशिवाय मला गाणी ऐकायला मिळत नाही. त्यामुळं आज इथे आनंद शिंदेची गाणी आपण ऐकलेली आहेत. अजूनही आपल्याला गाणी ऐकायची आहेत. या ठिकाणी आपले पुण्याचे डेप्युटी मेयर आरपीआयचे परशुराम वाडेकर इथे उपस्थित आहे, बाळासाहेब भागवत आहे, हाजी शेख, सुरेश निकाळजे, अंकुश कानडी आणि इतर अनेक आपले मोठ्या पद्धतीने आम्हाला करायचं आहे. या ठिकाणी 23 कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत. बाबासाहेबांचा पुतळा जबरदस्त चांगला आहे. सावित्रीबाई फुलेंचं स्मारक इथं आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आहे. त्यामुळे पुतळे तर आपल्याला उभे करायचे आहेतच आहे, पण ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं
शताब्दीचा कार्यक्रम आता सुरू आहे. 100 वर्षानंतर मोठी प्रगती झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले लोक शेकडो त्या ठिकाणी हजारो लोक गेले होते. त्यावेळेला महाडमध्ये जबरदस्त दगडफेक झाली होती. अनेक लोक रक्तबंबाळ झाले होते त्यावेळेला. पण आज आम्ही प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी जातो, आमच्यावर कुणी दगड मारत नाही. आणि आमच्यावर कुणी दगड मारत नाही, आम्ही दगड मारत नाही. त्यामुळे दगड कुणाला मारण्याचा विषय नाही आहे. दगडाने दगडाला उत्तर देणं हे आपल्याला जमणं अशक्य आहे. बाबासाहेबांचं तत्वज्ञान बुद्धाचं तत्वज्ञान आहे, शांतीचं तत्वज्ञान आहे, विश्व शांतीचं तत्वज्ञान आहे. आणि हे तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे. गौतम बुद्ध शिकवलेलं आहे, समानता शिकवलेली आहे, माणुसकी शिकवलेली आहे. आणि म्हणूनच आर्मीमध्ये आमची महार बटालियन आहे. या देशाचं संरक्षण करण्यासाठी महार बटालियन आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, जात धर्म भाषा पंथ यापेक्षा देश महत्वाचा आहे. ज्यावेळेला देशावर संकट येईल त्यावेळेला सगळ्यांनी एकत्रित येऊन देशासाठी लढलं पाहिजे, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे माझं सगळ्या तरुणांना माझं नम्र निवेदन आहे की रिक्षा चालवण्यापेक्षा किंवा कॉन्ट्रॅक्टची नोकरी करण्यापेक्षा तुम्ही आर्मीमध्ये जायला पाहिजे, भरती व्हायला पाहिजे. महार बटालियनमध्ये जा, इतर बटालियनमध्ये जा. आणि या देशाचं संरक्षण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जायला पाहिजे. बाकीचं संरक्षण करण्यासाठी आम्ही इथं आहोत, पण तुम्ही सुद्धा देशाचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी जायला पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्या नम्र विनंती आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे अत्यंत चांगला कार्यक्रम, देखणा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्या महापौरांनी, आयुक्तांनी, आपल्या आमदारांनी आणि सर्वांच्या प्रयत्नांनी हा हे स्मारकाचं भूमिपूजन आहे त्याचं झालेलं आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करा आणि उद्घाटनाला आपल्या भीमराव आंबेडकरांना बोलवा, पण प्रकाश आंबेडकरांना बोलवा, आनंदराज आंबेडकरांना बोलवा आणि मला सुद्धा बोलवा. त्यामुळं आम्ही सगळेजण आम्ही या ठिकाणी येऊ आणि हे स्मारक जे आहे सुंदर होईल अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे. आपण सगळे आलात, आपल्या सगळ्यांना धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. चला.